नमस्कार. चला तर आपण जाऊ शिव मंदिराच्या दिशेने. चावंड किल्ला, चावंडेश्वर शिव मंदिर या ठिकाणी. पुढं सध्या आजूबाजूला बऱ्यापैकी हिरवळ दिसते. बोस जास्त करून या परिसरात ही झाडं म्हणजे बोस, वैजंती माळा आणि रानकेळी सुद्धा भरपूर आहे. पाहू शकता. आत्ताच हाती घेतलेलं काम होतं. पुष्करणी मधला गाळ तुम्ही पाहू शकता. भरपूर प्रमाणात बाहेर काढलेलं आहे. अप्रतिम असं काम आहे. पहा, चांगल्यापैकी काम केलेलं आहे. आणि तसंच एक तोफ पण दिसते तुम्हाला. तोफ सापडली असेल अंदाज वाटते. चला जाऊ आपण शिव मंदिराच्या दिशेने. चावंडेश्वर शिव मंदिर बऱ्यापैकी मोठी तोफ आहे. गाळ काढताना ही तोफ सापडलेली आहे त्याच्यामध्ये पुष्करणीमध्ये. पहा, ह्या ठिकाणी अप्रतिम असं काम आहे. चला तर जाऊ आपण शिव मंदिराच्या दिशेने. तुम्ही तोफ पाहू शकता. बऱ्यापैकी मोठी तोफ आहे. जड आहे पण भरपूर आहे. जबरदस्त जड आहे. थोड्या दिवसात तोफ गाड्या विराजमान होण्याची शक्यता वाटते मला. चला तर मंदिराकडे जाऊ आपण. जय भोलेनाथ. मंदिराची जी डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता. पिलरवर कोरलेली डिझाईन अप्रतिम आहे. चला तर शिवलिंग हे चारही बाजूंनी चौकोनी दिसते. चावंडेश्वर शिव मंदिर, चावंड किल्ला. ओम नमः शिवाय. जाऊ आता पुढे आपण पुष्करणीमध्ये जाऊ. खाली आपण पावसाने बऱ्यापैकी पाणी साठलेलं आहे आणि खाली उतरण्यासाठी पण सुविधा होती वाटते. पायरी मार्ग होता छोटासा, तुम्ही पाहू शकता. जबरदस्त. चला पुष्करणीला गोल चक्कर मारूया आपण आता. पाण्यामध्ये बेडके पण दिसतात आणि आजूबाजूला असलेल्या वास्तू आहेत ते पण थोडं पडझड झालेले आहेत. ज्या पद्धतीत हरिश्चंद्रगडावर पुष्करणी त्याच पद्धतीत याच ठिकाणी होती. म्हणजे ती थोडी मोठी पण ही थोडी बारीक वाटते मला. इथं शिल्प दिसतात काही. शिवलिंग दिसतं इथं. ओम नमः शिवाय. गणपती दिसतो इथं. ओम श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. पण पडझड झालेल्या वास्तू दिसतात. चला तर जाऊ आता पुढं. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्यवाद.